नायगावच्या मातीत शांत झाली संघर्षाची महागाथा। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीने गौरविलेल्या शौराबाई भोसले यांचे 95व्या वर्षी निधन। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या धगधगत्या ज्वालांशी दोन हात करत दुःखाची आणि अवहेलनेची राग बाजूला सारून आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करणारी एक उत्तुंग माऊली अखेर काळाच्या पडद्याआड गेली। पुणे जिल्ह्याच्या आदर्श माता, ज्यांचा गौरव केवळ राज्याने नव्हे तर देशाच्या सर्वोच्च पदावरून झाला, त्या शौराबाई ज्ञानदेव भोसले यांनी सोमवारी दिनांक 13 जुलै वयाच्या 95व्या वर्षी जगाचा निरोप घेतला। हवेली तालुक्यातील नायगावच्या मातीत जेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा केवळ एक देह शांत झाला नाही, तर आदिवासी पारधी समाजाच्या संघर्षाचा एक जिवंत इतिहास अनंतात विलीन झाला। संघर्षातून फुलवले संस्कारांचे नंदनवन। शौराबाईचे आयुष्य म्हणजे संघर्षाची एक करुण पण तितकीच प्रेरणादायी महागाथा होती। हातात हलाखीचे दिवस असताना त्यांनी आपल्या पदराखाली केवळ मुले सांभाळली नाहीत, तर त्यांच्यात प्रामाणिकपणा, शिक्षण आणि समाजसेवेचे असे खंबीर संस्कार रुजवले, ज्याने पुढे इतिहास घडवला। आईचे दूध जर मुलाच्या रक्तात शौर्य आणि संस्कार बनून वाहू लागले, तर समाजाचे चित्र कसे बदलते याचे जिवंत उदाहरण म्हणजे शौराबाई। त्यांच्या याच संस्कारांच्या शिदोरीवर समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजाला गुन्हेगारीच्या अन्याय शिक्क्यातून बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या आणि सन्मानाच्या मुख्य प्रवाहात आणले। साहित्यिक भास्कर भोसले यांनी आपल्या लेखणीतून साहित्याची सेवा केली, तर पत्रकार सुनील भोसले यांनी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांच्या आसवांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला। माजी सरपंच रघुनाथ अण्णा चौधरी यांनी आपल्या अश्रू ढळत्या शब्दात शौराबाईंच्या अलौकिक मातृत्वाला उजाळा दिलाय। संघर्षावर मात करणाऱ्या माऊलीचा राष्ट्रस्तरीय गौरव। शौराबाईंनी समाजातील प्रत्येक स्त्रीला कष्टाची, स्वावलंबनाची आणि संघर्षाची दिशा दिली। त्यांच्या या निरपेक्ष आणि थोर मातृत्वाची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना तब्बल 29 पुरस्कारांनी सन्मानित केले। सन 2014 मध्ये देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते, तर सन 2021 मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार झाला। एका साध्या कष्टकरी माऊलीने देशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत गाठलेला हा प्रवास थक्क करणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे। त्यांच्या पश्चात तुकाराम, भास्कर, महादेव, नामदेव, सुनील आणि अनिल या मुलांसह मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार दुःखात बुडालाय। अंत्यसंस्कारांच्या वेळी नायगाव, पाटस, उरळी, कांचन परिसरातील ग्रामस्थ, पारधी समाजातील असंख्य कार्यकर्त्यांचे डोळे ओलावले होते। डॉक्टर मधुकर आव्हाड, उद्योगपती जयवंत शितोडे पाटील, सरपंच संभाजी खडके, विकास चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी या महान सावलीला जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। शौराबाई आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी पेटवलेली संघर्षाची आणि ज्ञानाची मशाल पारधी समाजाच्या आणि वंचितांच्या अंधारलेल्या वाटांवर आयुष्यभर असाच प्रकाश देत राहील।